गुड मॉर्निंग फ्रेंड्स. स्वागत आहे तुमचं आजच्या प्री मार्केट रिपोर्टमध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या प्री मार्केट रिपोर्टला आणि जाणून घेऊयात की आज मार्केटमध्ये काय होऊ शकतं ते. तर मित्रांनो, सगळ्यात सुरुवातीला जाणून घेऊयात US मार्केटबद्दल. काल रात्री फेड चेअरमॅनची मीटिंग होती आणि काही डेटा समोर आलेला आहे. तर तो डेटा थोडा पॉझिटिव्ह आहे. त्यामुळे US मार्केट चांगल्यापैकी परफॉर्म केलेलं आहे काल रात्री. परंतु यामध्ये थोड्या मिक्स गोष्टी आहेत. म्हणजेच काय, डेटा तर ॲज एक्सपेक्टेड आलेला आहे, परंतु जे काही फेड चेअरमॅनचं स्टेटमेंट आहे तर ते कन्फ्युजिंग आहे आणि म्हणून मार्केटही थोडं कन्फ्यूज आहे. परंतु एकंदर सगळं व्यवस्थित आहे, निगेटिव्ह काहीच नाही आहे. आता जगामध्ये जर आपण पाहिलं तर बाकी एशियन मार्केट्स ॲज युजल मिक्स आहेत. आणि तिसरी गोष्ट म्हणजेच तायवान. तर तायवानमध्ये एक मोठी घडामोड घडलेली आहे, ती म्हणजेच आपल्या सगळ्यांना माहीत आहे की तिथं भूकंप झालेला आहे की जो खूप मोठा आहे. परंतु तायवानची जी सेमीकंडक्टर मॅन्युफॅक्चरिंग कंपनी आहे, जी जगाला जवळजवळ 60 ते 70% सेमीकंडक्टर्स प्रोव्हाइड करते, तर त्या कंपनीनं प्रोडक्शन बंद केलेलं आहे. मे बी तिथे अर्थक्वेकमुळे काहीतरी झालं असेल त्यामुळे. परंतु याचा इमिजिएट इम्पॅक्ट हा पूर्ण जगावर होणार आहे, हे लक्षात घ्या. इलेक्ट्रॉनिक स्टॉक्स असतील, इलेक्ट्रॉनिक मॅन्युफॅक्चरिंग कंपन्या असतील किंवा मग व्हेकल बनवणाऱ्या, गाड्या बनवणाऱ्या कंपन्या असतील, ऑटो स्टॉक्स वगैरे, तर या कंपन्यांवरती तुम्हाला प्रेशर पाहायला मिळेल. कारण आता सेमीकंडक्टरचं जे काही प्रोडक्शन आहे ते अचानक बंद झाल्यामुळे तुम्हाला त्या सप्लायमध्ये शॉर्टेज पाहायला मिळेल आणि त्याच्या प्राइसेस ह्या खूपच इन्फ्लेट होतील सेमीकंडक्टरच्या. त्यामुळे आणि दुसरी गोष्ट म्हणजे ऑटो स्टॉकला हॅम्पर होण्याची दुसरी गोष्ट म्हणजेच क्रूड ऑइलच्या वाढत्या प्राइसेस. क्रूड ऑइल हे खूपच शार्पली राईज झालेलं आहे गेले 2-3 दिवसामध्ये. त्यामुळे या सगळ्या गोष्टी जर आपण पाहिल्या तर ऑटो स्टॉकमधनं तुम्ही नवीन पोझिशन बनवणं बंद करा. ऑटो स्टॉक तुम्हाला फसवू शकतात, कारण या सगळ्या गोष्टी ऑटो स्टॉकच्या निगेटिव्ह न्यूजमध्ये आहेत. त्यामुळे थोडं सावध राहा ऑटोच्या बाबतीमध्ये. आता येऊयात इंडियन मार्केटकडे. इंडियन मार्केटमध्ये काल काय झालं तर रोज जनरली काय होतं की जेवढे फॉरेन इन्स्टिट्यूशन सेल करतात त्याच्यापेक्षा जास्त डोमेस्टिक इन्स्टिट्यूशन बाईंग करतात. परंतु काल सिनेरिओ उलटा होता. काल फॉरेन इन्स्टिट्यूशननं 2,000 कोटींचं सेलिंग केलं आहे आणि डोमेस्टिक इन्स्टिट्यूशननं 1,000 कोटींचं बाईंग केलेलं आहे. आता जर आपण काल निफ्टीचं आणि बँक निफ्टीचं मुवमेंट पाहिलं तर बँक निफ्टी थोडं सपोर्टिव्ह होतं आणि निफ्टी जे आहे तर ते डाऊन ओपन होऊन सरळ शार्पली वरती गेलं. परंतु जो काही त्याचा रेजिस्टन्स आहे 22,535चा, तर हा ते ब्रेक करू शकला नाही. परंतु एक गोष्ट तुम्ही लक्षात घ्या, 5 ते 6 वेळा हा जो रेजिस्टन्स आहे तो टेस्ट झाला आहे आणि तो आता वीक झालेला आहे. त्यामुळे आज आहे एकतर एक्सपायरी निफ्टीची. त्यामुळे आज जर मुवमेंट आलं तर फार मोठं मुवमेंट येऊ शकतं, हे लक्षात ठेवा. अपसाईडला, डाऊन साईडला येण्याची शक्यता फार कमी आहे. कारण एकतर फेड चेअरमॅनचं जे स्टेटमेंट आहे ते ॲज इट इज ओके आहे, मार्केटने त्याला अँटिसिपेट केलेलं आहे. US मार्केटही चांगलं झालेलं आहे. त्यामुळे असं वाटत नाही की आज डाऊन साईडला काय होईल. त्यामुळे थोडंसं लक्ष ठेवून राहा आणि 22,535चा जो रेजिस्टन्स आहे तो जर ब्रेक करून जर मार्केटवरती सस्टेन झालं तर तिथनं पुढं ऑलमोस्ट मोर दॅन 100 पॉईंट्सची रॅली आपल्याला पाहायला मिळू शकते, की जी सिंगल शार्प राईज असू शकतो. कारण हा बऱ्याचदा टेस्ट झाला आहे आणि तो वरती जाण्यासाठी प्रयत्न करतो आहे. मग आता याला कोण सपोर्ट करू शकतं आज? तर FIIच्या सेलिंगमुळे बँकिंग स्टॉक थोडे प्रेशरमध्ये राहू शकतात, परंतु त्याला कॉम्पन्सेट केलं जाऊ शकतं IT स्टॉककडनं, कारण त्याचं अपोजिट कोरिलेशन आहे. त्यामुळे या सगळ्या गोष्टी जर आपण पाहिल्या तर TCS असेल, इन्फोसिस असेल, विप्रो, टेक महिंद्रा वगैरे या कंपन्या आज मार्केटला सपोर्ट करू शकतात मोठ्या प्रमाणात. त्यातलं आपण पाहिलंच आहे की काल TCSनं चांगल्यापैकी मार्केटला सपोर्ट केलेला आहे. त्यामुळे ऑटो स्टॉक थोडे प्रेशरमध्ये राहतील. त्यानंतर जर आपण हे स्टॉक्स पाहिले, टेक्नॉलॉजी स्टॉक्स वगैरे, तर ते मार्केटला सपोर्ट करतील. बँकिंग स्टॉक थोडे सपोर्ट करण्याची शक्यता आहे, परंतु फार नाही त्यांच्याकडनं अपेक्षा. आणि राहिला एनर्जी, तर ज्या एनर्जी कंपन्या आहेत तर वाढत्या क्रूड ऑइलच्या प्राइसेसमुळे त्यांच्यामध्ये काय होतं आहे ते पाहणं जास्त गरजेचं आहे. कारण त्यांचं जे रॉ मटेरियल आहे ते इन्फ्लेट करतं आहे आणि ॲज युजल पेंट कंपन्यांमध्ये सुद्धा एक डाऊनसाईड तुम्हाला पाहायला मिळू शकते, कारण क्रूड ऑइलच्या प्राइसेस हाईप होत आहेत त्यामुळे. तर मित्रांनो, अशा पद्धतीनं आज मार्केटमध्ये लक्ष ठेवावं लागेल. आज झिरो टू हिरो
अशातला प्रकार आज घडू शकतो पुन्हा एकदा, जर मार्केटनं 22,535 ब्रेक केला तर. आणि याची शक्यता का जास्त आहे तेही लक्षात घ्या. त्याची शक्यता जास्त आहे कारण मार्केटमध्ये आज गिफ्ट निफ्टी इंडिकेट करत आहे की साधारण एक 50-60 पॉईंट मार्केट गॅपअप ओपन होणार आहे, म्हणजेच ऑलमोस्ट 22,500च्या आसपास. म्हणजे तिथनं वरती राहिलं फक्त हार्डली एक 30-35 पॉईंटचा मुवमेंट. आता तिथनं पुन्हा सेलिंग येऊन मार्केट थोडंसं कन्सॉलिडेट करून फर्स्ट हाफमध्ये ब्रेकआउट करते का ते पाहणं जास्त गरजेचं आहे. कारण जर ब्रेकआउट व्हायचा असेल तर तो मे बी फर्स्ट हाफमध्ये होऊ शकतो. अदरवाईज सेकंड हाफमध्ये चान्सेस फार कमी होतील ब्रेकआउट होण्याचे. आणि आज पाहावं लागेल की FI आणि DI दोघेही बाईंग करतात की पुन्हा रोजच्यासारखा सिनेरिओ क्रिएट होतो आहे ते पाहावं लागेल. परंतु फॉरेन इन्स्टिट्यूशनच्या बाबतीत काळजी करण्यासारखी एकच गोष्ट आहे की जेव्हापासून नवीन फायनान्शियल इयर म्हणजेच एप्रिल सुरू झालं आहे तेव्हापासून ते रोज सेलिंग करतायत आणि ह्यूजली सेलिंग करतायत. त्यामुळे हे पाहणं जास्त गरजेचं आहे की आता ते काय करतायत, बाईंग कधीपासून ते स्टार्ट करतायत. आय होप FIsनं लवकरच बाईंग सुरू करावं जेणेकरून मार्केटला एक चांगला सपोर्ट सापडेल. तर मित्रांनो, आय होप तुम्हाला हा व्हिडिओ ही माहिती नक्कीच आवडली असेल. जर आवडली असेल, उपयोगी पडत असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. आणि जर तुम्ही अजूनही डीमॅट अकाउंट ओपन केलेलं नसेल तर तुम्ही फ्री ऑफ कॉस्ट डीमॅट अकाउंट खाली डिस्क्रिप्शनमध्ये जी लिंक आहे त्यावरती क्लिक करून आत्ताच ओपन करून घ्या. आपण भेटूयात पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.